देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा पवित्र असा हा कालावधी आहे. एकंदर 5 पर्व, त्यातला उद्याचा एक उत्तमातला उत्तम पर्व, त्याला उत्तमात उत्तम शब्द वापरला. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र. त्या निमित्ताने हा सप्ताह आहे. जागृत देवस्थान संगमेश्वराच्या दरबारात वैष्णवाला हे मान्य आहे. वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्व असे 29 उपवास वैष्णवानी करायचेच आहे. त्यालाच वैष्णव म्हणतात. जो 20-9 व्रताचं अवलंबन करतो तो वैष्णव. 20-9 29, 24 एकादशा आणि 5 पर्व असं 29 व्रताचं अवलंबन वैष्णवाला करावंच लागतं. त्यापैकी हा पवित्र काळ भगवान शंकराच्या दरबारामध्येही वारकऱ्यांची सेवा, वैष्णवांची सेवा याचं कारण आहे. जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा, एका जनार्दनी वैष्णवा. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णवा, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. ते अजूनही पंढरपूरची वारी करतात. महादेव आपल्याला दिसत नाही तो भाग जाऊ द्या, पण वारीला जातात महादेवची. आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. आषाढीच्या वेळेला पडसीन, पताक, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा झेंडा उचलला का चालला वारकरी. बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्या असतात, कारण पेरणीचे दिवस. आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना, गाजर गवत पेरू का बाजरी. ते म्हणतं तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकडा. बस सगळे पाठ आहे तुम्हाला. तसं भगवान शंकर पंढरीच्या वारीला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला, कुठं चालला तुम्ही? वारीला चाललो, वारीला. असं तुम्हाला बरं झेंडा उचलला का चालला वारीला? आमची नाही का इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती, माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का? 11-12 लाख यात्रा असतील. लेकरू हरवलं सापडत नाही दिवसभर.
पालाय लावू नका, मी येणार येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. तुम्ही बाहेर बाजूला हा साहेब आले, साहेब साहेब घरी आले की म्याव. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. पार्वती आईनं आग्रह केल्यावर होच म्हणावं लागलं. म्हणून महादेवजी आणि पार्वती दोघंही पंढरीच्या वारीला जातात. चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरई सोंड वक्र तुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. तेव्हा नसल हा शब्द, पण घ्या जमून काय होतं. थांबले डॅडीनं मम्मी थांबले दोघे. मग महादेव म्हणाले, पार्वती आता केवढं अवघड झालं हे वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं. अहो लागला पिंट्या मागत घ्या. तुला काय पिंट्या लहान आहे का, सांभाळायचा मला आहे. हे बघा, नाराज होऊ नका. आता असं करा, आपली गाडी काढा, गाडी पायी वारी कॅन्सल करू. या इकडे बसा, इथे बसा. मग गाडी काढली. गाडी म्हणजे काय, इंडिका? हे समजून घ्या. नंदी बैल. नंदी बैलाला सज्जे केलं. भगवान शंकर, पार्वती माता, गणपती त्या नंदीवरती स्वार होऊन पंढरपूरला निघाले. थोडं लक्ष द्या. मी पद्यात वारीचं वर्णन सांगतो. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे 11 पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. पायांची बेरीज 10 आहे. पार्वतीचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, महादेवरावचे 2 पाय आणि बैलाचे. हिशोब करत राहा. वारी चालू आपली. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. चालतंय 4 पायाचं आणि बसले 3. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, नंदीचे 2 डोळे, महादेवरावचे 3 डोळे. हिशोब झाला ना. नयन हे 11, पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. 1 नंदीचं, 1 गणपतीचं, 1 शंकराचं, 1 पार्वतीचं आणि 1 सापाचं. 5 तोंड. पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान, म्हणून 8 वरच झाली बेरीज. अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. 1 नंदीचं शेपूट, 1 सापाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, डोळे 11, पाय 10, तोंड 5. हे महादेवरावच्या वारीचं वर्णन. आणि जेव्हा पंढरपूर दृष्टिक्षेपात आलं, जवळ गेल्यानंतर, आणि तो पंढरपुरातला सोहळा पार्वती आईनं बघितला. 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचत होते. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. मुळ नर जन नारी लोकारे, मुळ जन नर नारी लोकारे, मुळ जन नर नारी लोकारे, मुळ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव. गज सिद्ध साधकारे, गज सिद्ध साधकारे, गज सिद्ध साधकारे, गज सिद्ध साधकारे. मातची आनंद कल्लोळी पवित्र गाणे मावणी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे
सोहळा पाहला आणि पार्वती माता म्हणाली ते तुमचा विठोबान तुम्ही एवढ्या झेंड्यावाल्याच्या गर्दीत आपली हिंमत नाही आत यायची, मग तुला घरीच सांगितलं तर येऊ नको. आली जाय थांब येते. तळ्यावर थांबवलं पार्वतीला. तिथून भगवान शंकर नंदीवरती स्वार होऊन गणपतीला घेऊन निघाले. चंद्रभागेच्या वाळवंटातून महाद्वाराकडे जायला निघाले. दर्शनबारी मंडपाच्या विरुद्ध बाजूला तिथे हनुमंताचं मंदिर होतं. आता मास्टर प्लॅनमध्ये अस्तव्यस्त झालं. तिथपर्यंत गेल्यावर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? इथं चालता येत नाही माणसाला, बैल घुसवला गर्दीत, वारीला आला का माणसं मारायला? शंकरजी म्हणाले नंदी, वारकऱ्यानं जर उलट्या पताका केल्या तर तुझं माझं काही खरं नाही. मग तू आता हनुमंतापुढे थांब. नाही तर हनुमंतापुढे नंदी असण्याचं कारण नाही. पार्वती तळावर, नंदी हनुमंतापुढे. तिथून गणपतीला कडेवर घेऊन भगवान शंकर पुढे निघाले. नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात आले. घामानं भिजले महादेवजी. गणपती शांत राहा, काहीच करू नका कोणी. हे मोठे मोठे क्लास रोजच घेतोय मी. तुम्ही 10,000 नाही लाख लोक असू द्या तरी सोय पडेल ते राहा. तुम्ही काही सूचना देऊ नका, काही नका. 7ला मी निघून जातो, मग सूचना द्या. काहीच करू नका, नुसतं ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाद्वारात आल्यावर थकलो बाळा रे, तू कोणाड्यात बैस. अजूनही साक्ष आहे. तुम्ही जा महाद्वारात, डावीकडे पहा, तिथे गणपतीची मूर्ती दिसेल तुम्हाला. भगवान शंकर वारी करता त्याची साक्ष आहे. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोणाड्यात गणपती. आता एकटे भगवान शंकर जेव्हा राऊळात आले, कटेवर हात ठेवून विटेवर पावलं उभा असलेला पंढरीचा राजा आणि कैलासपती बघितला. आनंद आवरला नाही पांडुरंगाला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून जर कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, उत्तर आहे शिरोमणी महादेव. ओम नमो शिवाय. नमो शिवाय. आवड घेतले मिळवले वैष्णव मान. त्याचे चरणार वंदुरे. शिवनाम सीतारामुखी सेविका का पडिया रे. 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 हा दाडा 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 दुड 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 दाडा 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 दुड हा दाडा 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 दुड 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 दाडा 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 दुड दुड फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. हा फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम सीतारामुखी सेविका का पडिया 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 रे. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी. केलं काय? मिळवली वैष्णव मांदी. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणून जो स्वतःला कोणी वैष्णव समजतो, 2 माळा तुळशीच्या घातल्या, गोपी चंदन, झेंडा खांद्यावर,
वारी पंढरीची, ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ 2 वेळा करतो दिवसात, सगळे नियम पाळतो, पण निंदा महादेवाची करतो. त्याचं तोंड पाहिल्यानंही पाप होतं. होवणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. भजन विष्णूचं करतो ठीक आहे, पण निंदा शंकराची करतो त्याला नरकाला जावं लागेल. अधपात झाला तया नरा, अधपात झाला विष्णु सी भजला शिव दुरावा, विष्णु सी भजला शिव दुरावा, विष्णु सी भजला शिव दुरावा, विष्णु सी भजला शिव दुरावा. विष्णू से भजला चांगला आहे, पण शिव दुरावला अदपात झाला तया नरा. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून साधू संत काकुळतीला येऊन सांगतात, रे बाबा उलट दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा. वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा. तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत, नारायण सविलय अमृत, नारायण महादेव झाला श्वेत महादेव. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. भजन करा रे हरिहरा, नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघाचा. पाय पाते तिचा दृष्टांत, तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे शेविले अमृत, झाला श्वेत महादेव. शंभूने गेले हळा हळा, तेने विष्णू झाला निळा. आता याच्यावर कीर्तन होईल. हे एक एकाचे हृदय म्हणून एकंदर 5 दैवत शास्त्राने सांगितलेले आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. त्या उपासकाला त्या उपास्याची भक्ती करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. इथे बंधन नाही, हा भेद नाही, व्यवस्था लक्षात घ्या. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथे भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण संपलंच. नाहीतर गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर. सांगा, भेद आहे का व्यवस्था? व्यवस्था शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून गेला दुपारी वर्गात. आता गुरुजी बाहेर गावचे, हे गावचं 90 वाला. काय गुरुजी, तू माणूस आहे हे जनावर आहे का? बाकड्यावर बसवले तू खुर्चीवर एकटा.
अरे सगळे खुर्च्यावर बसा नाही तर सगळे बसा बाकड्यावर, असा भेद का केला गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेद नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा, कोणी विष्णूची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी देवीची करा. हा भेद नाही, व्यवस्था. आणि ते असलंच पाहिजे. नाहीतर मी असं विचारतो, एका वर्षी सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं महाराष्ट्रातल्या, यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात जायचं सर्वांनी. काय होईल? ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहायची नाही, आळंदी ते पंढरपूर. मग व्यवस्था. काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे देहूवरून, काही यदलाबादवरून मुक्ताबाई सोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन महाराज सोबत गेले पाहिजे, काही माऊली सोबत आळंदीहून गेले पाहिजे, काही सासवडून सोपान काका सोबत गेले पाहिजे. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे. ही व्यवस्था. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. गंगा हा धर्म आहे आणि घाट म्हणजे पंथ आहे, लक्षात घ्या. गंगेला घाट असलेच पाहिजे, नाही तर एकच घाट असला तर अख्खा कुंभमेळा स्नानाच्या वेळी चिरडून मरल ना. काही त्या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा, वाटेल त्या घाटावर स्नान करा. पण स्नान गंगेत झालं इकडे पहा, तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटाहून भांडणं करू नका. त्या व्यवस्था आहे. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, पण व्यवस्था. सोनं समान आहे. तुम्ही सोनाराकडे लॉकेट न्या, नाही तर पैजण न्या, तेही 10 तोळ्याचं आहे आणि हेही 10 तोळ्याचं आहे. त्याची किंमत 5 लाख रुपयाचं आहे, याची किंमत 5 लाख. तुम्ही सोनाराकडे न्या तर ते पैजण म्हणत नाही, लॉकेट म्हणत नाही. पाव द्या सोनं, त्याला दिवसभर दागिने दिसत आहे, फक्त सोनं दिसतं. तुम्हाला पटत नसेल तर ते काळ्या पिवळ्या जीपवाले आहे का नाही, तुम्ही तुमच्या घरचा किती धनवान असाल, रोडच्या काठाला उभं राहा, तुमच्याकडे पाहत नाही, त्याची गाडी 50,000ची असते. दिवसभर घनसावंगी. आणि एकदा घराजवळ उताराला उभी करतं उटी लावून, चॉकलेट वाटून सगळी मुलं गोळ्या करायची आणि सुरू करायची सकाळी. 50,000ची गाडी. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश आहे आणि रस्त्याच्या काठाला उभा आहे, तुमच्याकडे पाहत नाही, ते तुमच्या जवळ गाडी उभी करतं. तुमच्याकडे पाहत नाही, मागच्याला म्हणतं हे घे रे लटकून, हे लटकून घे घनसावंगी, 50 रुपयाचं. तुमची किंमत 50,000 वाल्या गाडीचं जे मालक आहे त्यानं तुमची किंमत 50 रुपये केली का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं, हे लक्षात ठेवा. सेट तसं सोनाराला दागिने नाही दिसत, फक्त सोनं. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या. पैजणही 10 तोळाचं आहे, त्याची किंमत 5 लाख आहे. हे दोन्ही मुलं जाऊ द्या मागे, खेळू द्या तिकडे. जाऊ दे, लाड करू नका. मागे बसा त्यांना दादा, खूप जागा आहे तिकडे. हा, ते काही ऐकत नाही, त्यांना काय माहिती. ते कीर्तन पाहायला आलेले, हे ऐकायचं असते भाऊ. 5 लाखाचं लॉकेट आहे, 5 लाखाचं पैजण आहे सोन्याचं. इथे समान आहे. मी व्यवस्थेसाठी सांगतो. घरी आणल्यावर लॉकेट गळ्यातच आणि पैजण पायातच, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल तसं
असं परमार्थ करण्यासाठीच्या ह्या व्यवस्था आहे. कोणी शंकराची करा भक्ती, कोणी विष्णूची करा भक्ती, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी देवीची करा. फक्त नावं वेगवेगळी येतात. विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हणतात, शंकराच्या उपासकाला शैव म्हणतात, शक्तीचा असेल त्याला शाक्त म्हणतात, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात. वाटेल त्या देवाची, ही ज्याला कळून चुकलं शास्त्र श्रवण आणि 5 दैवत आहे, नेमकी उपासना कोण्या देवाची करावी. कारण प्रत्येकाचं ठरलेलं आहे, साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. शेतकऱ्याला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मार्गी नसावी, खाणारी नसावी आणि भरपूर दूध देणारी असावी, असं ठरलेलं आहे. आजाऱ्याला विचारा, औषध पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, पुन्हा आजार कायमचा संपला पाहिजे. तसं साधनही सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. मग कोण्या देवाची भक्ती सोपी आणि फळ मोठं असा विचार करताना त्यानं विचार केला, कोण्या देवाची भक्ती करावी. म्हणला पहिला गणपतीकडूनच जातो. गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमचा देव कोणत्या खात्यावर आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे त्या खात्यावर आमचा गणपती आहे. मग तू गणपतीची भक्ती कर. म्हणला हे पहिलंच दुकान आहे, अजून 4 शिल्लक आहे, जरा पुढे जातो. मग शक्तीच्या भक्ताकडे गेला. म्हणाले आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे, आंबट सोडून शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालते. पुढे गेला. सूर्याचे भक्त म्हणाले, सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं रूपांतर मेघात, तो पाऊस पडतो, त्याच्यावर अन्न निर्माण होते, त्याच्यावर तू जगतो. उपासना सूर्याची कर. नंतर विष्णूच्या भक्ताकडे गेला. त्यांनी आपल्या दैवताचं सांगितलं आणि शेवटी शंकररावकडे आला, संगमेश्वर. ते भक्त म्हणाले, अरे विष्णू स्वतः श्रीमंत आहे, लक्ष्मीचा पती आहे. कोण? विष्णू. पण त्याचे भक्त आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके. जवळी तातोर भाते, जवळी तातोर भात, जवळी तातोर भाते, तातोर भाते. जाऊ पुढची भिके, जाऊ पुढची भिके, जाऊ पुढची भिके, जाऊ पुढची भिके. घर राखीचे, घर राखीचे, घर राखीचे, घर राखीचे. नांदनुकायसी सांगा, नांदनुकायसी सांगा, नांदनुकायसी सांगा, नांदनुकायसी सांगा, नांदनुकायसी सांगा, नांदनुकायसी सांगा. आम्ही सदैव सोडावे, जवळी येतात दावे, जाऊ पुढली भिके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाओ पुढते भिके, कुत्री घर राखीते. तो लक्ष्मीचा पती आहे भगवान विष्णू, पण त्याचे भक्त सदैव सुडके. आमचा शंकर
स्वतः गरीब राहतो आणि भक्ताला धनवान करतो. कशावरून? आता याच्यावर कीर्तन होईल. कशावरून म्हणजे शंकरजी जवळ काही नाही असं नाही, पण त्याग आहे, वैराग्य आहे. म्हणून सगळं त्यागलं आणि स्मशानामध्ये आले. मी कितीही मोठं 10 कोटीचं मंदिर बांधा तरी मंदिरात मूर्ती बसवता येत नाही. पिंड असते. मूर्ती स्मशानात आहे. मूर्ती स्मशानात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः श्चिता भस्मलेपस्त्रगपिनृकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. स्मशानासी वस्ती रुद्र करी. सगळं त्यागलं, वैराग्य आहे. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती. 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 स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानाशी वस्ती रुद्र करी. स्मशानाशी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानात आहे का? जेव्हा आपलं कोणी नसतं ना, सगळे जातात. तुम्ही चांगलं पहा. धन आणि भूमव पश्वस्य गोष्टे. पैसा जमिनीत राहतो. गायी गोठ्यात बांधून राहतात. पत्नी दरवाजापर्यंत येते. मित्रमंडळी स्मशानापर्यंत. मग तिथून सगळे निघून जातात. मग शंकरजी म्हणतात, गेले ना रे भाऊ सगळे. बैलासारखा राबलाले का ज्यांच्यासाठी, राहिलं का कोणी? पण घाबरू नको. जेव्हा कोणी नसतं ना, त्याच्यासाठी मी असतो. म्हणून सगळे सोडून जातात. तेव्हा स्मशानात महादेवजी. स्मशानात त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती. स्मशानास्ती वस्त्री रुद्र करी. त्याग आहे, वैराग्य आहे, पण भक्ताला धनवान करतोय. एक नंबरचा भक्त महादेवाचा रावण आहे. आता त्याची संपत्ती पहा. 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. लक्षात राहिला ना आकडा? 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं आणि 7 कोटी सोन्याची घरं. 50,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे. ते घर 7 कोटी आहे. घरी गेल्यावर हिशोब करा, पुऱ्या जिल्ह्याचे मेंदू बंद पडल. शुद्ध कांचनाची 7 कोटी. स्वतः शंकरजी स्मशानात राहतो, पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो, आहे ना? ऐश्वर्यात. दुसरा क्रमांकाचा भक्त बाणासूर आहे. मग तूच विचार कर, भक्ती कोणाची करावी? म्हणलं हे 4 दुकानापेक्षा हे बरं वाटलं बुवा आता. पण भक्ती करायची कशी? अरे काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. तो असा आहे, देताना विचार सुद्धा करत नाही. हे त्याचं एक आश्चर्य आहे. ऐका नवलयाची ठेवा, ऐका नवलयाची ठेवा. सोबत वाजवा. ऐका नवलयाची ठेवा, ऐका नवलयाची ठेवा, ऐका नवलयाची ठेवा, ऐका नवलयाची ठेवा, नवलयाची ठेवा, ऐका नवलयाची ठेवा. भक्ती भाव, नेने काही भक्ती भाव, ऐका नवलयाची ठेवा.
महादेवाचं नवल आहे, आश्चर्य आहे. ऐका नवल याची ठेव. कोणतं नवल? नेने काही भक्तिभाव. त्याच्या भक्तीकडे पाहत नाही आणि भाव म्हणजे त्याचा हेतूही लक्षात घेत नाही. नेने काही भक्ती भाव. भाव म्हणजे उद्देश, हेतू. ते माहिती आहे तुम्हाला. महादेवाला भस्म खूप आवडतंय म्हणून तो रोज भस्म पूजेसाठी आणायचा. मग भस्मासुरानं एकदा तक्रार मांडली, शंकरा, कोरोनाची तिसरी लाट थांबल्यापासून माणसं मरत नाही, त्याच्यामुळे भस्म मिळत नाही. असं झालं का रे? मग काय नेमकं काय नाही, भस्म मिळालं पाहिजे भरपूर प्रमाणात. असा काही उपाय सांगा. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना ते भस्म होईल आणि आणत जा पूजेला. झालं, त्यानं केला सपाटा सुरू. ठेवला हात की भस्म, ठेवला हात की भस्म, ठेवला हात, भस्म व्हायचं. एक दिवस याच्या डोक्यात फरक पडला. म्हणले पार्वतीचं याला काय करायचं आहे, मशानात राहतंय. बिघडला भस्मासूर, त्यालाच भस्मासूर म्हणतात. लागला माग भगवान शंकर म्हणाले, आता केवढं झालं. भगवान विष्णूचा धावा केला आणि विष्णू भगवंतानं मोहनीचं रूप धारण, ते सौंदर्य संपन्न, ते पुढे हे पागल झालं. लग्न करायला मी तयार आहे, पण मी जशी जशी नाचती तसं तुला नाचावं लागेल. हे पार आधीन गेलं. मग देवानं नाचायला सुरुवात करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, त्यानंही त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. यानं कशा करता मागितलं होतं याचा उद्देशही लक्षात घेतला नाही. त्याला म्हणतात महादेव. नेने काही भक्तिभाव, ऐका नवल याची ठेव. नेने काही भक्तिभाव, हे त्याचं आश्चर्य आहे. त्याला फार काही लागत नाही. तांब्याभर पाणी आणि एक बेलाचं पान, बस बाबा खुश. पूजन केवळ सोपे बहु, पूजन एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. नेने काही भक्तिभाव. काय काय केलं? अरे ती यादीच आहे, त्या यादीवर कीर्तन होईल एवढी यादी आहे. काय काय केलं? पहिलं चरण. देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे,
देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार, अनायासे सहज. आणि मग यादी दिली. ते सुवर्चषा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये तिच्याकडे करमणुकीचं काम होतं, नृत्य करायची. स्वर्चषा नामे स्वर्गीची देवांगणा. हा बस ते नाचकाम. वर करमणुकीचं साधन काय? ते तबला नव्हता बरं का, हेच होतं आपलं. तिथे पुराण काळापासून आहे हे तबला आणि पेटी. हे आता निघाली. हे याला आधार पुराणातला आहे. बाजही ताल पखावज वीणा. हे ब्रह्मसभेतलं सांगतो मी, तिथून आलो वापस म्हणून सांगतो. तबला आणि पेटीचा उल्लेख नाही. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. अप्सरा, रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका. पण पखवाज होता आणि विना होता. हे वारकऱ्याचं तवा होतं. बाजई ताल पखावज विना, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कोण? रंभादिक सुर नारी नवीना, सकल यसमसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा, बहुविधी गई पाणी पतंगा. करमणुकीसाठी. कळलं नाही तुम्हाला पण गोड वाटलं, गोड वाटलं. ह्या त्यांची यादी दिलेली आहे तिथे. देवाची करमणूक करण्यासाठी ते नृत्य असायचं. मग वाद्य वाजवणारे ही जोडी तिथेही होती. हे वापस आले तिथून. हे काय एवढं सोपं आहे का? मृदंग कला एवढी सोपी नाही. हे आमचे गुरुबंधू आहेत. आम्ही 78 साली पांडुरंगबुवा वैद्यांच्या पाठाला जायचो. 1.5 वर्ष गेलो पण थाप नाही जमली, नुसती थाप. 1.5 वर्षांनी वैद्य बाबा म्हणले थाप टाकून दाखव. 1.5 वर्षांनी ते ता वाजला पाहिजे ना, बंग वाजलं, बंग. अरे काय थाप टाकतो मशीन पाय टाकल्यासारखा. आता हसले तसे सगळे विद्यार्थी हसले. अपमान झाला. दुसऱ्या दिवसापासून नाही गेलो. मग वैद्य बाबा, अरे बोललो म्हणून काय झालं, येत जा, मला नाही शिकायचा पकवाद. मग 1 नंबरचा कीर्तनकार व्हायचं. मग पहिला नंबर काही मी सोडला नाही संस्थेतला. मी म्हटलं बाबा मृदंग शिकायचा होता पण ते मला जमत नाही. आता मोठे मोठे मृदंगाचार्य माझ्या कीर्तनात वाजवतील असं व्हायचं मला. त्या दिवसापासून जी चीड आली. म्हणजे मी सांगतो हे एवढं सोपं नाही. 1.5 वर्षात मला थाप नाही जमली असं पण आहे. हे योग भ्रष्टोबीज आहे. ते त्यांची मेहनत आहे. पहाटेपासून 4ला उठायचं आणि गारठ्याच्या दिवसात इंद्राणीच्या काठाला घामानं भिजेपर्यंत तिथे रियाज करायची. मग वावा म्हणायला काय आहे तुम्हाला खर्च, वावा. पण त्यांनी काय केलं हे विचार करा. बाजई ताल पखावज वीणा. तिथे रंभादिक सुर नारी नबीना, सकल असमसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा, बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. तिथे नृत्य चाललेलं आहे ब्रह्मसभेमध्ये. पण हिचा ताल चुकला. ताल. सुवर्चषा नावाची देवांगणा नृत्य करता करता चुकली. आणि तपासांती कळालं की ती घेऊन आली होती. वरही आहे हे बिमारी. आता किराणा दुकानात मिळते, यात नवल नाही. तिथलं सांगतो. वर ती घेऊन आली होती सुवर्चषा. ताल चुकली. तपास केल्यावर कळलं की ती पिऊन आलेली आहे. आणि मग तिला शाप देण्यात आला. घार होशील घार, ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. वर्षाच्या नामे स्वर्गीची देवांगणा. नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. जा घार होशील. ब्रह्मशापे जाना घारी झाली.
घाबरली, उशाप द्या म्हणाली. तोपर्यंत फिरशील आणि मग तिथे प्रकरण ते लावायचं. राजा, तुझ्या राण्या गरोदर आहे. मग धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ वगैरे. पण त्याच्या आधी प्रसादाचा जो वाटप राजा दशरथानं केला तो पहिला कौसल्याला दिला, दुसऱ्यांदा सुमित्रेला दिला आणि शेवटून कैकेयीला दिला. बस एवढंच झालं, दुसरं काही नाही, एवढंच झालं. फार मोठी चूक झाली असंही नाही. पण हे 2 प्रवाद आहे. तुलसी रामायणामध्ये आणे पद्धतीमध्ये वाटप केला, त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही. आपल्या संताच्या प्रमाणानुसार पहिला भाग दिला कौसल्याला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा दिला कैकेयीला. कैकेयी रुसली शेवटून दिला म्हणून, अंते ब्रह्मशापे जाना घारी झाली. तिला उशाप होता, कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलशील आणि माय अंजनाच्या हातावर नेऊन सोडशील तेव्हा तू शाप मुक्त होशील. तोपर्यंत फिरत राहा म्हणून ती फिरत होती, तितके दिवस फिरत होती. बरोबर ती संधी साधली आणि ती खाली उतरली. ही रुसली होती, प्रसाद हातावर तसाच होता. साधली संधी, पिंड घारीने झडपिला, घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. ती ऋषमुख पर्वतावर तप करत होती. बस तसाच तिच्या वंजळीत तो पिंड सोडला. ऋषमुख पर्वती अंजना तप करी अन पडता निर्धारी भक्षेला. तो पिंड माय अंजनीनं भक्षण केला आणि मग अंजनीच्या तपासाठी स्वतः भगवान शंकर महारुद्र आले पोटी. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. अनेक प्रमाणावरून म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवे केले कैसे कैसे, कैसे कैसे केले. अरे एका घारीचा उद्धार केला.
शाबास. एकदम योग्य चाल लावून प्रमाण झालं. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट झालं. विठ्ठल